मी आशुतोष वाघमारे. आत्ता 64व्या राज्यनाट्य स्पर्धेत मी कल्याण केंद्रातून दगडी भिंत हे नावाचं नाटक केलं, जे लिहिलंय संपदा जोगळेकर कुलकर्णी यांनी. मी दिग्दर्शित केलं. हे माझं ॲज अ दिग्दर्शक म्हणून पहिलं नाटक. पेशानं मी संगीतकार आहे. संगीतकार म्हणून गेली 22-25 वर्ष मी या मराठी रंगभूमीवर, समांतर रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमीवर संगीतकार म्हणून काम करतोय. ही स्पर्धा माझ्यासाठी इतकी महत्त्वाची, कारण संगीतकार म्हणून आपल्या नावापुढे, नावामागे संगीतकार म्हणून जे एक बिरुद लागतं, तर ते ह्या स्पर्धेमुळे लागलं. त्याच्यामुळे ही स्पर्धा माझ्यासाठी महत्त्वाची. करिअरचा दरवाजा या स्पर्धेने उघडला, त्यामुळे या स्पर्धेचं मोल आहे विशेष. आणि याच नाट्यगृहात माझ्या पहिल्या नाटकाचा प्रयोग झाला होता, त्यामुळे हे नाटक अधिक जवळ आणि ही स्पर्धा अधिक जवळ. आणि त्यात संपदाताईंचं नाटक पहिल्या दिवशी वाचायला आलं तेव्हा खूप लहानपणी हेलन केलर यांच्याबद्दल धडा होता. तो धडा वाचलेला होता, त्यामुळे ती कल्पना होती की तो संघर्ष होता, त्याग आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतो, त्याची मात्रा पुढे मागे असते. कुणी शेवटपर्यंत तो संघर्ष असतो, कोणी त्याच्यावर मात करून पुढे जातं. दगडी भिंत ही ती मात आहे. जसं संपदाताई म्हणाल्या की दगड हा निसर्ग निर्मित आहे आणि मानवनिर्मित त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कन्स्ट्रक्शन आहे. ती आपण उभारतो, ती ओलांडू शकतो का, हे सांगण्यासाठी एक दिशादर्शक आणि मार्गदर्शक गरजेचा असतो. आणि ते म्हणजे गुरु आणि मिस ॲना या त्यांच्या आयुष्यात लाभलेला गुरु. असा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. मग कुणी त्याला आध्यात्मिक जोड देतं, कुणी सामाजिक जोड देतं. अशा अनेक शाखांमधून तुम्ही त्याचं गुरु पण थेट होऊ शकता. हेलन केलर यांच्या बाबतीतही तेच आहे की इतका संघर्ष असताना वाटू शकतं आपण डिप्रेस होतो, पण त्या झाल्या नसतील का, झाल्याही असतील. पण उभारी देण्याचं काम जे गुरुने केलं, तो आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलाय. आणि प्रेक्षकांना विनंती आहे की हा संघर्ष तुम्ही बघायला या, जेणेकरून तुमच्या आयुष्यातील संघर्षाची तीव्रता तुम्हाला जाणवेल की खरंच आपल्या आयुष्यात इतका त्याग, इतका संघर्ष आहे का, आणि ती स्फूर्ती तुम्हाला मिळेल. त्या स्फूर्तीसाठी दगडी भिंत हे नाटक बघायला जरूर या. आणि या नाटकाचे आम्ही प्रयोगही करणार आहोत, समांतर रंगभूमीवर करणार आहोत. पुढे जाऊन व्यावसायिक रंगभूमीवर करण्याचा मानस आहे. मी ज्या संस्थेमार्फत हे नाटक केलं, श्री कला संस्कार न्यास, या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, प्रमुखांना मी त्यांच्याबद्दल कृतज्ञ आहे की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. आणि मुळात लेखिका म्हणून संपदाताई यांचा मी आभारी आहे, किंवा त्यांच्याबद्दल खूप कृतज्ञता आहे की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, नव्या मुलावर विश्वास ठेवला. आणि तो विश्वास ठेवून आपलं अपत्य त्यांनी माझ्या हातात दिलं. मी ते किती काय म्हणूयात आपण त्याला, किती त्या अपत्याला वाढवलं, खेळवलं, बनवलं, उभं केलं. ते रांगणारं बाळ आहे, ते चालू लागते का, हे सगळं ह्या प्रोसेसमध्ये मी शिकलो. आणि माझ्या आयुष्यात आलेल्या सगळ्या दिग्दर्शकांना मी हे नाटक समर्पित करतो, किंवा त्यांना हे म्हणतो की माझं पहिलं नाटक तुमच्यासोबत काम करून, संगीतकार म्हणून मी जरी काम केलं, पण दिग्दर्शक म्हणून या सगळ्या दिग्दर्शकांकडून मी शिकलो. ते शिक्षण मला महत्त्वाचं वाटतं. आणि हेलनच्या बाबतीत येते की शिक्षण, त्यामुळे शिक्षण खूप पुढे नेतं आणि हा एक आदर्श आहे आपल्यापुढे. आणि आत्ता सध्या ती गरज आहे. आपण नुसतंच एड्युकेट होतोय, आपण त्याला हे म्हणत नाही की आपण खरंच ते शिकतोय का. हेलन मला शिकवलं, हेलनने, मी प्रोसेसमुळे शिकलो. कदाचित तुम्ही शिकाल. हेलनबद्दल वाचा, अनेक संघर्षमय जीवनगाथा त्या वाचा, नक्की आपल्याला जगण्याचं बळ मिळतं. ठाणे जीवनदीप वृत्तपत्र आणि न्यूज पोर्टलचेही आभार, त्यांनी या नाटकाची अशी दखल घेतली. धन्यवाद. ठाणे जीवनदीप वार्ता महाराष्ट्राच्या ग्रामीण व शहरी भागातील एक लोकप्रिय न्यूज पोर्टल.